मस्त बेसन एक 5 मिनिटं गरम गरम हलवत राहायचं। मित्रांनो, मी वैशाली, तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर आज बनवणार आहे आपण गरम गरम झुणका बेसन। आमच्याकडे झुणका बेसन दोन्ही बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात। याला घेतलेला आहे मी लसूण, हिरवी मिरची, थोडेसे जिरे, याचं वाटण करून घेणार आहे आणि त्याच्यासाठी टाकायला कांदा घेतलेला आहे आणि इथे बेसन पीठ घेतलेले आहे। तोपर्यंत मी याचं वाटण करते। झुणका बनवण्यासाठी मी 2-3 चम्मच तेल घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आपण आता जिरे आणि थोडीशी राई टाकून घेऊया। तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता थोडीशी राई आणि जिरे टाकून घेऊया। मस्त जिरे आपले राई फुललेली आहे, त्याच्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेऊया। वाटण करताना पण मीठ टाकलं होतं मी, थोडं त्याच्यामध्ये पण मीठ टाकते म्हणजे कांदा आपला लवकर मस्त फ्राय होईल। कांदा आपला आता मस्त फ्राय झालेला आहे। माझ्याकडे कढीपत्ता नाहीये म्हणून मी काय कढीपत्ता टाकलेला नाहीये। आता हे मस्त वाटण केलेलं हे सगळं आपण याच्यात टाकून घेऊया। याच्यामध्ये थोडासा झुणक्यामध्ये ओवा पण टाकायचा, मस्त लागतो चवीला, म्हणजे छान टेस्ट येते। मस्त याला आपण आता भाजून घेऊया। याच्यामध्ये आता आपण थोडीशी हळद टाकून घेऊया। आता हे बेसन पीठ आहे, या बेसन पिठामध्ये मी पाणी टाकणार आहे। कोणी कोणी उकळतं पाण्यामध्ये पण बेसन पीठ टाकून देतं, तर मी असं करत असते। याच्यामध्ये पाणी टाकून याला मस्त मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये सोडून द्यायचं, म्हणजे याच्या पूर्ण गिठूया ठेवून जातात। पाहू शकता हे सगळं मी मिक्स केलेलं आहे पाणी टाकून। ते आपलं मस्त परतून झालेलं सगळं कांदा हिरवी मिरची ते आता त्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आणि हवं तेवढं पाणी टाकून मस्त मिक्स करायचं। तुम्हाला जेवढे बेसन पाहिजे, पातळ घट्ट त्याच्यानुसार। मस्त बेसन एक 5 मिनिटं गरम गरम हलवत राहायचं। पाहू शकता आपलं बेसन मस्त तयार झालेले। बेसन भातासोबत पण भाकरीसोबत पण छान लागतं मस्त। त्याच्यावरती आता आपण मस्त कोथिंबीर टाकून घेऊया। मस्त गरम गरम बेसन, सगळ्यात पटकन बलनी जाणारी भाजी म्हणजे बेसन झुणका भाकर। मस्त बेसन आपलं छान झालेलं आहे, 1 नंबर। पाहू शकता कुठे बाहेर वगैरे जाताना झटपट प्रवासामध्ये झुणका, डाळ भिजून पण बनवलं जातं, ते पण बेसन छान होतं खूप। आता आपला मस्तपैकी झुणका गरम गरम तयार झालेला आहे। मस्त आता आम्ही जेवण करून घेतो। तुम्ही नक्की असा ट्राय करा एकदा झुणका। चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये। टाटा बाय बाय।